नमस्कार. आज सोमवार दिनांक 6 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. आजपासून 2 एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू होणार असून सकाळी 9:15 वाजता हुजूर साहिब नांदेड ते मुंबई या एक्सप्रेस रेल्वे गाडीचा नांदेड येथील रेल्वे स्टेशनवरून तर टणकपूर ते हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसचे उद्घाटन टणकपूर येथून करण्यात येणार आहे. या गाड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार व लुटीच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महावीर चौक येथील पंचवटी हनुमान मंदिरात ही महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, महानगर प्रमुख मनोज यादव, तालुका प्रमुख सुनील पाटील कदम, नंदू पाटील वैद्य आदीसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची नांदेड जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू असून ज्या कुटुंबात पहिली किंवा 2 मुली आहेत अशा गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत ट्रॅकिंग अर्थात नियमित देखरेख करण्यात येत आहे. या मोहिमेची मुख्य जबाबदारी आशा व अंगणवाडी ताईंवर असणार आहे. नायगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील तब्बल 5 दुकानांचे शटर फोडून चोऱ्या करत चोरटे फरार झाल्याची घटना 4 तारखेच्या मध्यरात्रीत घडलीय. पुढील तपास नायगाव पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेला 80,000 रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा शोधून काढत 2 आरोपींना ताब्यात घेतले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.